आता आपण अनुभवणार आहोत मित्राच्या सल्ल्यामुळे होणारा प्रेमाचा कल्ला. चला तर मग हा कल्ला अनुभवण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. विरोधाचा नवा व्यापार, मांडवकरांचा मंदार आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. काय भाई केस तर विंचर काय मुन्मयी काय चॉईस बीस आहे की नाही तुला काय ओंकार झाली सगळी भापावगिरी करून झाली. झाली 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 किती वेळ इथे एकटा बसलोय मी. भाई आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, पोरी आपल्याला सोडतच नव्हते ना. काय सांगतो किती मुलींनी प्रपोज केला. प्रपोज मला नाही रे भाई, मला कोणच नाही भाई प्रपोज करत. मग व्हॅलेंटाईन डे ला लाल कवटी घालून आलास तर कसं होईल. तू पण ना भाई डेंजरच आहे. नाही रे भाई, मला कोण नाही भाई प्रपोज करत. तुला माहिती आहे ना माझी लाईफ कशी आहे. ह्याची सेटिंग लाव, त्याची सेटिंग लाव, कुणाचं ब्रेकअप झालं त्याचं पॅचअप कर, किंवा कुणाला खांदा दे आणि स्वतःचाच खांदा वाला करून घे. तशी लाईफ आहे भाई. सगळे मला भाऊच बनवतात भाई. पण तुझं तसं नाही ना भाई, तू तर भाई चिकना माल आहे. ते कशाला वेळते नीट बोल ना. मग चिकना माल आहे ना. अरे तेच सांगतोय वांकार यार, तू भाई चिकना माल आहे ना भाई. पण भाई तुला जे व्हॅलेंटाईन डेला वाटतं ना, ते मला रक्षाबंधनला वाटतं. काय कोणी पटकन येईल आणि राखी बांधून जाईल रे भाई. तीच वाटत असते. ठीक आहे रे मंदार, एवढं कशाला टेन्शन घेतोय. ये भाई ज्याच्यासाठी आलो तेच विसरलो. नेहमीच आहे ते. भाई तुला सांगायचं आहे, काय तुझी मजा आहे भाई. साक्षी भेटलेली कॉलेजच्या मागे. तुला कॉलेजच्या मागे साक्षी भेटली, यात माझी मजा कशी आहे. तसं नाही रे, साक्षी मला भेटलेली, ती बोलत होती शिवाली आहे ना शिवाली. कोण शिवाली. भाई शिवाली. कोण शिवाली. भाई शिवाली. अरे कोण शिवाली. भाई याला सांग कोण शिवाली ते. अरे भाई शिवाली, जिच्या मोज्यातून पण गुलाबी वास येतो, जिचे केस गळून जरी पडले ना तरी त्या केसांचं पोरं ताईत बनवतात. शिवाली द परब. म्हणजे ती वाली. तीच तीच. अरे कॉलेज क्वीन, म्हणजे आपल्या कॉलेजची सई तामणकर. काय ती साक्षीला भेटलेली, ती साक्षीला सांगत होती की मी वांकारला प्रपोज करणार आहे. चल काहीतरी देईन एक, काहीतरी आपलं बोलायचं. काय शिवाली द परब कुठे, मी कुठे. आई कॉलेजची सई तामण मला का प्रपोज करेल. काहीतरी आपलं. अरे तुला का तसं पण आहे, तुला का प्रपोज करेल तो पण प्रश्न आहे. पण तसं नाही ना भाई, तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतोस ना भाई. तुझा काम बघून भुलली ती, म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई. खरं खोटं सांगतोय ए भाई, याला सांग रे मी खोटं बोलतोय काय. पण तुझं चांगलं आहे भाई, तू कसं कॉलेजच्या एकांकिकेत लीड बीड करतोस ना. माझं तसं नाही ना भाई. माझ्या वाटेला कुठले रोल, चोर, भांगारवाला, किंवा फार तर फार काय काका तुम्हाला काकी बोलवते बस एवढं. एवढं. कितीतरी वर्षांनी मला भाई त्या दिवशी 4 वाक्य मिळालेली माहिती आहे. पण तुझं तसं नाही ना भाई, तू चिकना माल आहे ना भाई. तू कॉलेजच्या एकांकिकेत लीड करतो, म्हणून ती तुला प्रपोज करायला येणार आहे भाई. लाजतोयस की थुकतोयस. नाही दोन्ही पण नाही रे. लाजत बिजत नाही मारेन, लाजत बिजत नाही. लाजत नाही. शिवाली तर परत मला प्रपोज करायला खरंच येणार आहे. खरंच येणार आहे भाई आपण एक काम करूया काय. मग बोल ना भाई. मीच तिला आधी प्रपोज करून टाकतो, म्हणजे ती सरप्राईजच होईल. म्हणजे अरे मी प्रपोज करायला आलेलो, ह्यानीच प्रपोज केला, सरप्राईज, आनंदी. डेंटल पाकी आहेस तू. सट्टाकिली आहे तुझी. म्हणजे अरे वाघ स्वतःहून तुझ्याकडे येतोय, तू कशाला ताडोब्यात जातोय बघायला. याला सांग रे भाई, याला कसं अरे समजू तू यार. सांग ना, तू सांग ना. भाई वांकार चौडा राहायचा. काय राहायचा. चौडा. अच्छा, हे चौडा. ब्रॉड ब्रॉड राहायचा. मला सांग, ती तुला प्रपोज करायला येणार, ती तुला काय बोलणार. आय लव्ह यू. तू काय बोलणार. आय लव्ह यू टू. हेच नाही बोलायचा, हेच सांगतोय चौडा राहायचा. अरे डॅशिंग राहायचा. बॉडी मधला जनावर आहे ना तो बाहेर काढाय. ऍटिट्यूड सांगू नको रे, डायलॉग सांग काय बोलायचं. सांगतोय बॉडी मधला जनावर बाहेर काढायचा आणि बोलायचा. तुला काय ए, नंतर कर भाई, आता नको करूस.
मी तुला नजरेतून कधी पाहिलंच नाही, किंवा विचार करतो किंवा सांगतो बघू अशी उत्तरं द्या. चल 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 मी नाही, शिवाली तर परबला सांगतो बघतो मी, इगोइस्टिक वाटीन माहितीये तिला. भाई रिलेशन मध्ये युगो गरजेचा असतो भाई. हो मग तू आता जर तिला मुठीत ठेवलंस ना लग्नानंतर मग टेन्शन नाही ना. जुनी लोक सांगायची माहितीये ना, काय? मांजर पहिल्याच रात्री वटवायची म्हणजे दुसऱ्या दिवशी ते दूध प्यायला येतच नाही. पण मी काय बोलतो, मांजर प्रपोज करायच्या आधीच वाटवायची म्हणजे ते तुला नख मारणारच नाही भाई. समजा तुझं ब्रेकअप झालं तर तू बोलायला मोकळा ना, मैं किधर आया था तेरे पास, तू आई थी मेरे पास, मेरे को गरज आहे, मेरे को गरज आहे असं करत तू सेफ भाई. हे असं मी बाप जन्मात बोलणार नाही, गरज आहे प्लीज. आणि मला अजिबात वाट, मी असं मला वाटतं असं गुडघ्यावर बसून असं मस्त गुलाब बिलाब द्यावं इथे. इथेच तर चुकतं ना, जो गुडघ्यावर बसतो तो नंतर नाक घासतो. लक्षात ठेव भाई, झुकेगी वो, जी झुकली ती टिकली, पण जो झुकला त्याचा शॉट हुकला. म्हणून तू आता विचार कर कसा राहायचा, चवडा राहायचा की असा राहायचा. या म्हणी कुठून आणतोस रे तू? कुठून आणलंयस ह्या म्हणी? चिंतन भाई चिंतन. चिंतन? भाई जगाचं मला माहित नसणार तर कुणाला माहित असणार भाई. तुला स्वतःच माहिती आहे का आधी बघ. वेगळाच अभ्यासक्रम आहे तुझा. अभ्यास तर माझा लय वेगळा आहे, पण साला मला कोण पेपर सोडवायला देतच नाही. चुकून जर मला कधी कोणी पेपर सोडवायला दिला ना, साप 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 4 सप्लिमेंट तरी लावीन भाई. तुझ्या सप्लिमेंट राहू दे बाजूला. माझा पेपर आहे ना आता, माझ्या पेपरचं सांग ना यार. तुझा तेच पेपर आहे. कसा राहायचा? चौडा. चौडा राहायचा. आणि ब्रॉड. अंदर का अंदर का जानवर. जानवर जानवर. हा. क्यू थक रही हो? एक रे चल, असं नाही बोलणार मी. हा लक्षात ठेव भाई, लक्षात ठेव. हा. हे, शिवाली आली, शिवाली आली भाई, शिवाली आली. चौडा चौडा. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. Hello. Hello, Omkar. हॅलो लवाशी. शलाबी. शिवाली. हॅलो शिवाली. हाय शिवाली, मी मंदार. साक्षी तुझी मैत्रीण. हा सवायची तिकीट. हा? Whatever. बसू? बस ना, इथे बस. नको तिकडेच बस, सॉरी. तिकडेच बस, मी इथे बसतो. No problem, no problem. Hello, Omkar. हॅलो. Oh. खायला मागवूया काही? हा? मला काय खायला? तुला मागव काय खायला हवं असेल तर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. कॉफी पिणार? टिपिकल. सॉरी. तू पी. अगे सँडविच? टिपिकल 2. तू एक काम कर, मसाला राईस मागव 1/2, म्हणजे एक्स्ट्रा छोलेची वाटी मिळते आपल्याला. मसाला राईस ओके ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. बरं झालं तू भेटला मला, लाईक तुलाच भेटायचं होतं हे ना. अख्ख्या कॉलेजला मलाच भेटायचं आहे, तू पण त्यातलीच एक आहे. इट इज नॉट अ सरप्राईज फॉर मी शिवाली. कडक 2 चहा दे रे, कडक 2. ॲक्च्युली मला सांगायचं होतं ओंकार की मी त्या दिवशी तुझी एकांकिका पाहिली आणि आय वॉज लाईक ओ माय गॉड. Congratulations. सॉरी फॉर व्हॉट? कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हॉट? माझा अभिनय तुला बघायला मिळाला. यू लकी. हे रावस हे मच्छी आहे काय भाई? Yeah, and I feel like, oh my God, who is the boy? आपण ह्याला भेटलो पाहिजे. ऐक ना एकच. हा बोल काय. No problem, no problem. And I feel की मला तुला भेटलं पाहिजे आणि व्हॅलेंटाईन डे. शिवाली टू द पॉइंट बोल, वेळ नाही. ओके सॉरी, मी तुझा वेळ घेणार नाही फार, अँड आय एम सो सॉरी फॉर दॅट. आणि मला असं वाटतं की ओंकार, आय एम इन फॉल इन लव्ह विथ यू. काय बोललीस? ओंकार, आय एम इन फॉल इन लव्ह विथ यू. आहे चौडा
राहायचं. बाई चहा दे रे. काय काय I am in fall in love with you, ओंकार. थँक्यू हा थँक्यू. थँक्यू. शिवाली परबने प्रपोज केलंय ओंकार तुला. तू आय लव्ह यू बोललीस, मी थँक्यू बोललो. ओके आहे ना? ओंकार, शिवाली परब, मी कधीच कोणाला प्रपोज नाही केलं. मी फर्स्ट टाइम प्रपोज करते. लाईक शिवाली यार, हर 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 चीज का फर्स्ट टाइम होता है ना. आणि इट इज लव. मी तुला त्या नजरेने कधी बघितलेलं नाहीये शिवाली, प्लीज. ओंकार प्लीज, आय लव्ह यू. अरे शिवाली, किती वेळा सांगतेस, प्लीज डोंट. प्रेम काय असं माझ्यासाठी लगेच होत नाही यार, त्याला प्रोसेस असते. देखते अगर दिल ने चाहा असं वाईब जुळली तर आपण बघू. लेट्स सी. ओंकार, शिवाली परब, like queen of the college, propose you. I like you. I love you. आणि तू मला वेटिंग वर टाकतोयस. ऑफकोर्स यू आर ऑन वेटिंग, सो प्लीज वेट आणि वेट. Okay, fine. मंदार, मी जर तुला प्रपोज केलं तर तू मला आय लव्ह यू बोलशील की नाही? मला चालेल. बस काय, मला चालेल काय चाललंय तुझं यार मंदार? तू जरा 2 मिनिटं थांब ना भाई. नाही शिवाली ऐक ना. हॅलो, हाय शिवाली, असं काही नाहीये, असं काही खरंच नाहीये. मी उगाच होतं ते सगळं. सॉरी. हु आर यू? आय एम ओंकार राऊत. कोण? हु इज ही? ओंकार, आय डोंट नो. ज्याला तू पहिल्यांदा प्रपोज केलास असा तो मी, ओंकार राऊत. ओ लाईक मगाशी जे मी तुला बोलले ते. yes, ओके, सॉरी. मला आधी तू आवडत होता, आता नाही आवडत आहेस. मंदार यार, समजव ना यार मंदार. हा भाई, ती तुला आता ना आवडत आहे. मला नको समजावू, तिला समजाव. जरा शिवाली आय एम सो सॉरी. हे बघ, मी नाही म्हणालेलो नाहीये तुला. मी फक्त एक असं जरा लिसन ओंकार, मला जो ॲटिट्यूड दाखवतो ना त्याला मी कच करते. काय करते? कट करते. कच करते. या बेबी. आणि मला असं वाटलेलं यू आर गुड आर्टिस्ट. मला खूप प्रेम झालेलं तुझ्या कलेवर. पण कोणीतरी बरोबर बोललं, आर्टिस्टला खूप माज असतो. माइंडी कम हिअर. बेबी कम हिअर. तुझं फिक्स आहे? माझा फिक्स आहे. मी तर करिअर सोडायला पण तयार आहे. करिअर सुरू झालाय. सोडतोयस ते? थांब मंदार. ना ओंक्या भाई, तू समजून घे ना भाई. पेपर फुटून स्वतःहून माझ्याकडे आलाय. मला लिहू दे ना भाई जरा. नाही भाई ओंकार, थँक्यू आणि सॉरी. मंदार, तू आमच्या दोघांमध्ये घुसू नकोस आधी. एक्सक्यूज मी, तू आमच्या दोघांमध्ये घुसतो. प्लीज गेट आउट. शिवाली नको. गेट आउट मंदार, प्लीज गेट आउट. कम हिअर. Get out. कम हिअर. मी इथे काहीतरी खायला मागव. खायला. ए भाई, दोघंच आहेत. सगळ्यांना माझ्याकडून पार्टी भाई. एवढं म्हणजे सिद्धिविनायकच्या बाहेर जे बसतात ना, त्यांना पण माझ्याकडून पार्टी. त्यांना पण फ्री जेवण वाटणार मी. माय गॉड, आय लव्ह इट. काय लव्ह इट शिवाली? काय याला पैसे कुठून आणणार आहे विचार आधी. पैसे भाई याला सांग, गपरे. लोन काढेन मी. मंदार के राज्य में कोई भूखा नहीं रह सकता. गपरे, थकलेल्या KGF. शिवाली, आय एम खरंच आहे ना, ह्याला काहीच माहित नाही अगं. हा भपावगिरी करण्यात गेलं ह्याचं आयुष्य. ओ माय गॉड. एक वाटी छोले एक्स्ट्रा मिळेल म्हणून मसाला राईस 1/2 मागवणारा तू नको सांगूस. तुला कळणारच नाही दानधर्म काय असतो. ओके, डोनेशन काय असतं. मंडी प्लीज खायला मागव. गेट आउट. काय ह्याला कळणार आहे दान धर्म? शिवाली, अगं एक समोसा पाव 1/3 खातो हा, ह्याला कळणार? ते पण कॉन्ट्री काढून. भिकाऱ्याला 10 रुपये देतो आणि 9 रुपये परत घेतो 3 पत्ती खायला. याला कळणार दान धर्म? एक मिनिट ओंकार, तू ज्या नजरेने बघत नाहीस ना मला, त्या नजरेने ऍटलिस्ट बघतो तरी तो. मला कळलं ना? पहिल्यापासून तुला त्याच नजरेने बघतो. कॉलेज पासून तेव्हापासून मी तुला झाडी देतो भाई. कारण ह्याची नजरच तशी आहे शिवाली. तो सगळ्यांना त्याच नजरेने बघतो. तू मला पण त्याच नजरेने बघ. तू सांग ना रे,
तू बोललास मला चौडा राहायचा म्हणून मी सगळं केलं ना. सांग ना यार. अरे पण मी काय पण बोलेन, तू माझं सगळं कशाला ऐकतो? जो भाई पेपरलाच बसला नाही, तू त्याचा पेपर कॉपी कशाला करतोस मला या सांग. म्हणी थांबव रे मंदार जरा. थांबव या. एक्सक्यूज मी, लांब राहा. मारे ना तुला मारेन असला. मला हे कळलं पाहिजे गाईस, काय चालू आहे हे काय तू सांगितलं म्हणून व्हॉट इज दिस? शिवा लांब प्लीज लांब. शिवाली मी खरं सांगतो तुला, मी तुला होच म्हणणार होतो. मी तुला आय लव्ह यू, मी तुला प्रपोज करायला येणार होतो, पण हा मला म्हणाला असं काही करू नको चौडारा वगैरे, म्हणून मी ते केलं. आई शपथ. नाही याची शपथ मी नाही बोललो, याची शपथ मी नाही बोललो. नाही, शपथ नाही बोललो. गप गप. नाही. खरंच शिवाली. असं होतं. हो शिवाली. ओके फाईन. मग तर आता तुझ्यासारखा बॉयफ्रेंड जो स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकत नाही, मित्राचा ऐकून डिसिजन घेतो, असा बॉयफ्रेंड नकोच आहे मला. मंदार, टेल हिम गेट आउट. यू आर सच अ लाईफ सेव्हर बेबी. थँक्यू सो मच. थँक्यू. ती बोलते भाई गेट आउट. मंदार यार, आता तुला काहीच वाटत नाही काय रे? नाही रे, नाही मला नाही काय वाटत. मला माहिती आहे मी चुकलोय, पण मला खरंच काय नाही वाटत. तुझी शपथ सांगतो भाई, मी ह्याची पण शपथ घेतो, मला खरंच काय नाही वाटत भाई. भाई कोणतरी बोललाय ना, ब्लाइंड मागतो डोळा देव बोलतो, भाई गॉगल घे मजा कर. तसं झालंय भाई माझं. मला खरंच काय नाही वाटत भाई. मंदार, काल आलेल्या मुलीसाठी तू 3 वर्षाच्या मैत्रीवर धार मारतोयस? धार मारतो भाई, मी खरंच धार मारतो. मंदार प्लीज. हा नाही, सॉरी. शिवाली, विल यू विमान? विमान? विल यू विमान? एक्सक्यूज मी. मूर्खा, विल यू बी माईन असतं ते. आणि असू दे. असू दे ना. मला चालणार आहे. शिवाली नाही, मला ह्यानी मगाशी सांगितलं की जो गुडघ्यावर बसतो तो नाक घासतो, आणि आता स्वतःच करतोय. अरे काय पण सांगतो, शिवाली सारख्या मुलीसाठी मी गुडघ्यावर काय बाई लोळायला तयार आहे. शिवाली, आय लव्ह यू शिवाली, आय लव्ह यू शिवाली. गपरे. आय लव्ह यू शिवाली. गपरे. लोळतोय हा मूर्ख माणूस. लोळताना असं पोट दिसतंय अख्खं. लोळतोय मला. एक मिनिट. पोट आहे ना जिम करून कमी करता येतं, पण माज आहे ना माज कमी करता येत नाही. मला तो उतरवायचा आहे तुझा, कळलं ना? ओ माय गॉड, दिस इज सो रोमॅन्टिक मॅडी, सो रोमॅन्टिक. नाही ना शिवाली, सॉरी ना यार. शिवाली खरंच सॉरी ना. मी त्याचं ऐकलं ना, इथेच मी चुकलो. मी नाही ऐकायला पाहिजे होतं. खरंच आय एम सो सॉरी. ओ माय गॉड, आता तुला तुझा मित्र फालतू वाटतोय तर? हा, फालतू वाटतं, मग कशाला ऐकलं बघाशी तू? पण तूच बोललीस ना मगाशी तुला आवडलं नाही ते. कारण ते तू केलंस ना ओंकार. पण तो तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो ना, त्याचा खरेपणा दिसत नाही तुला. तुझा खोटेपणा बघ ना प्लीज. ते कॉम्प्लिकेटेड असतात यार पोरी. ओ माय गॉड, आता मुली कॉम्प्लिकेटेड वाटायला लागल्यात. ओके मला तर फाईन. अजिबात मुली कॉम्प्लिकेटेड वाटत नाही. नाही मी खरं सांगू, मला तर मुली लय सिंपल वाटतात. कसं आहे ना ओंकार, रिलेशन मध्ये इगो नाही आणायचा भाई. बर चुकून समजा इगो आला तर त्याला बोलायचं इगो. सोपं तू तोंडी. तू तोंडी आहेस तू. एक्सक्यूज मी ओंकार, यू आर सच अ जेंटलमॅन मंदार, जेंटलमॅन. जेंटलमॅन कसला? काही जेंटलमॅन नाहीये तो. मूर्ख आहे तो, मूर्ख. एक मिनिट, माझ्या बॉयफ्रेंडशी असं बोलायचं नाही प्लीज ओंकार. कधी झाला बॉयफ्रेंड? नवरा आहे मी तिचा. नवरा. तिचा मी नवरा आहे. प्लीज गेट आउट. शिवाली, येस. तू आणि मी आता मंदिरात जातो, लग्न करतोय. लगेच मधुचंद्र टेन्शनात नाही. मधुचंद्र ए गपरा. ए अजून आलेली मागवलेली कॉफी पण आली नाहीये अजून, आणि हा मधुचंद्र वगैरे बोलतोय. हा खूप घाई करणारा. ऍटलीस्ट तो कमिट तरी करतोय मला काही गोष्टी. व्हॉट अबाउट यू ओंकार, यू छपरी? मी छपरी नाही You are छपरी. मी नाहीये छपरी शिवा. अगं मी खरंच कमिटमेंट देणार होतो, पण हा बोलला मांजर पहिल्या रात्रीच लटकवायची काहीतरी बोलला तो. वटवायची. गाईस, का मांजर का वटवायची? मांजर क्यूट असते प्लीज. करेक्ट आहे भाई, मांजर क्यूट असते भाई. मांजरला गोंजारायचं, प्रेम करायचं, उलू बस त्याच्यावर बस. हे सगळं व्यवस्थित करायचं क्यूट भाई. मांजरीच्या बोका मारलास तू माझा. याला सांग. ए गपरे. थांब 2 मिनिट. मला कळलं त्याला काय बोलायचंय. बाई ओंकार, मी तुला एक रिक्वेस्ट करतो. आमच्या दोघांच्या लग्नात चन्ना मेरे या गाण्यावर नाचशील? काय ना भाई, माझं ना स्वप्न होतं. माझ्या बायकोच्या एक्सनी ना माझ्या लग्नात चन्ना मेरे या गाण्यावर नाचायचं. त्याच्या नाकावर टिचून मला बाबा लग्न करायचं. स्वीट. विकृत आहेस रे. खरंच आहे भाई, विकृत आहे. नीच आहेस नीच.
मला पण ना बाई आजच कळलं मी नीच आहे. खरं सांगू बाई, नीचपणात ना वेगळीच मजा आहे रे. येस. आणि मला हा नीच चालेल, पण तुझ्यासारखा हलकट माणूस नको. मंदी, येस. हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी. हॅपी व्हॅलेंटाईन डे, हॅपी व्हॅलेंटाईन डे. बाय ओंकार, हळदीला ये. वा वा वा, खरोखरीच कल्ला केला तुम्ही. खूप मजा आली, मस्त. प्रसादा, वाह, अफलातून. फारच मजा आली. मंदार, तू इतका कमाल डेव्हलप होत चाललाय दिवसेंदिवस. फक्त मी बोलत का नाही की मला भीती वाटते तू म्हणशील याला सांग म्हणून. म्हणून मी आपलं तुला सांगितलं. वा, ओमकार स्किट सुरू झालं तेव्हा मला वाटलं तुझं सुरुवातीचं एक तुझं नेहमीच असतं तसं काय असेल, मी त्याची वाट बघत होतो, पण ते काही आलं नाही. म्हणजे वेगळ्या झोनचं स्किट होतं, पण मी त्याची वाट बघत होतो. म्हणजे तू ते किती सुंदर करतोस हे लक्षात घे. हे या निमित्ताने मला तुला सांगायचं आहे. तुझं नेहमीप्रमाणे उत्तम परफॉर्मन्स. आणि मला असं वाटतं की मंदार नंतर तू जे केलंस ना की आहे मी नीच, मला असं वाटलं क्षणभर खूप आवडलं मला. नाही, मला असं वाटलं की मी प्राजक्ताला रिक्वेस्ट करावी पुढच्या एपिसोड पासून खट्या मिश्किल रुबाबदार मध्ये एक काढ नीच टाक. आवडलं मला. फॅन्टास्टिक. फारच मजा आली. बहारदार. कॉलेजची सई ताम्हणकर या. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मँडी, मी पहिल्या दिवसापासून बोलते आणि ते आता घडत चाललंय हळूहळू. मला खूप मजा येते तुला असं बघताना. आधी तुझी झलक दिसायची, मग आता तू जास्त वेळ दिसू लागला स्टेजवर अँड यू आर किलिंग इट. सो कीप इट अप. मजा येते तुला असं बघायला. राऊत, खूप मस्त. मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात तू म्हणजे ही सिच्युएशन येत नसल्यामुळे तू एवढा एन्जॉय करत असशील या मंचावरती. शिवा, खूपच भारी, खूप मजा आली. मंडळी, सेलिब्रिटी समीर चौघुले आज आलेले आहेत त्यांच्या डेंटिस्टकडे. चला तर मग हास्याची दंतकथा अनुभवण्यासाठी सज्ज होऊया आणि त्यासाठी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. का ना करू? हळूहळू. नका असं करू. काय मारा, विचारवंताची पोज मारा. आईन्स्टाईन मोठे. डॉक्टरकडे आलोय ना, पेशंट आहात ना, जरा असं बसा ना. हे मोठे शोध लावणार आहेत काहीतरी आता. शिक्षकच आहेत ना, जसं काय अर्थशास्त्राचे. इंडोकास का तू? आणि माझी दाढ दुखते आज म्हणून मी हात ठेवलाय का? विचारवंताची पोज नाही मारली मी. ठीक आहे, हाय हाय. ठीक आहे. लवंग देऊ का तोंडात ठेवायला? म्हणजे काय समजायचं, हो की नाही? स्पष्ट बोलता येत नाही. मोठ चालू दुखतंय तुला कळत नाही का? मुद्दाम करतेस का? चार लोक बघताय जरा सांग जरा इकडे. आणि लवंग नको देऊस. 50वी लवंग होईल आता दिलीस तर दिवसातली. दोन्ही साईडनी ड्रॅगन होईन मी. कळतंय का तुला? शाब्दिक कोट्या करा. इथे मरतोय माणूस तरी शाब्दिक कोट्या करायच्याच आहेत. कॉमेडी पाहिजे सगळीकडे. कॉमेडी शोधा. इथे कॉमेडी शोधा. मगाशी तो गाल धरला होता. हात होता ग. हात दुखतो तर हात धरणार ना. उगीच काय मी काय कॉमेडी करू काय बाहेर? मरद मारो. दाडो दुखतो. दात घासो. अच्छा, आळस कचो. 2 वेळ कायचं पाहिजे ना. 2 सकाळी करचो. आळस 1 वेळ मंजन નથી. दुखतो मधु छो ना नर्स ना. ती काय राजस्थानी वाटली चेहऱ्यावरून? आणि तू पण अच्छा अच्छा हे काय करते? काय कळतं तुला त्यातलं? सॉरी हा सॉरी. असं बोलतोय काय करतोय? बोलायला लावू नको. हे बिंडोक मला कमी कर जरा आयुष्यात असताना.
ऐका ना तुम्ही प्रॉपर्टी फिक्स डिपॉझिट सगळ्यावर नॉमिनी केलंय ना मला. मी मरणार नाही या दाढदुखीमुळे, जिवंत आहे. कशाला सांगतेस हे सगळं करायला? थांब ना जरा. मरणाबद्दल नाही बोलायचं. ओ हो अगं दुखला ग बाई, दुखला यार, जा ना यार. अरे, दुखला तुला सांगतो, नको करू हे. हॉस्पिटल शांत जोरात मला मारले. मरणाबद्दल बोलताय. तुला उगीच घेऊन आलो मग सोडून द्यायचं का सगळं? माझ्या गप्प बस. बोलते मला कंटाळा आलाय मला तुमच्या दाढदुखीचा, खरंच सांगते. तर 2 महिन्यांनी कशी दाढ दुखते हो तुमची. असं वाटतं ना कधी त्या जबड्याचं बोळकं होत आहे ना, वाट बघतेय मी. काय बोलतेस तू? बोलकल्याची वाट बघतेस, मी म्हाताऱ्याची वाट बघते. तुला अक्कल आहे? बरं पडेल नुसती कवळी घेऊन येता येईल ना इकडे. कवळी घेऊन म्हणजे काय? मग कवळीचं काय करणार? कवळी घेऊनच जावी लागेल तुला. मला 4 चौकात फिरवावं नाही लागणार मला मग. बरं पडेल जरा. बरं पडेल जरा. कट 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 नुसती 4 चौकात घाणेरडे आवाज काढ. मुच्छी मुच्छी अय्यो! मुच्छी! सगळ्यात दुखलं का भावळ्या त्याच का तू? सॉरी बसा बसा. मला लागलं ना ह्याच्यात बसा, दान कर बसा. आपण. मुच्छी! बाई, किती वर्ष कॉलेज ना तर आज दिसतीयस तू. इथे कशी तू घरात बसले हो. अशी काय इकडे? अगं मी माझ्या मिस्टरांचे रिपोर्ट दाखवायला आले होते. मी पण यांनाच घेऊन आली. बस ना, उठा ना जरा, उठा ना. कशी मला काय लागलं तुझं? इकडे दाट पेशंट म्हणून बसलोय इकडे मी. कधीतरी स्त्री दाक्षिण्य दाखवा ना, उठा ना. अगं स्त्री राहू नका. असू दे, त्यांना त्रास होत असेल तर असू दे. त्रास कसला? काय पाय मोडलाय का त्यांचा? दाढच तर दुखते. जरा थांबा ना, बस तू. बाई, कशी आहेस तू? एक्सक्यूज मी, अक्रोड खाणार का? अक्रोड? अक्रोड काय असतं? अक्रोड येत काय? अक्रोड नाही हो, मला नको. तसंही मी आणलंच कुठे. अरे मग मला कशाला विचारताय तुम्ही? अरे काय गंमत, डेंटिस्ट समोर तुम्ही अक्रोड मला विचारताय? जरा शांत बसा प्लीज. अक्रोड म्हणे. ए ईशा, हे तुझे मिस्टर आहेत ना, कॉमेडी ऍक्टर ना हे? हो ना, भोग म्हणायचे नशिबाचे आता. काय भोग काय त्यात? कॉमेडी ऍक्टर तर भोग काय? हा काय बोलते त्या 4 चौकात जरा. ओळखलत का तुम्ही हिला? ओळखलं? अहो कॉलेजची मैत्रीण माझी, ओळखलत का? नमस्कार भाऊजी. मृच्छकटिका भिसे कॉलेज मधली माझी बेस्ट फ्रेंड. मुर्चेकडे बाय बाय, आठवण मला. ए, यांच्या उच्चाराचा प्रॉब्लेम आहे का ग? हो ना ग, तरी कसं दुकान चाललंय काय माहिती. गप्पा बसा जरा. हे मला दुखतंय म्हणून असं मी बोलतोय ना. एरवी मूर्छकटिका ऐक, म्हणता येतं मला, तेच सांगतोय मी. बोलायचं थांबत नाही. खूप त्रास होतोय ना. विनोदी ऍक्टरची बायको म्हटल्यावर काय करणार ग? ए नाही ईशा, ए अगं भाऊजींना दाढ दुखते, खूप त्रास होतोय ना. ऐक ना जरा तू, ऐक. सांग. काय हो भाऊजी, अचानक दाढदुखी झाली का? अचानक कसली ग? यांच्या सांगात मस्ती आहे. काल छान, कालपर्यंत एकदम धडधाकट होते. मग? रात्री पाहुणे आले होते ग, छान आईस्क्रीमचा टब घेऊन आले. अय्या. जिभेवर ताबा नाही ना. घेतला टब अख्खा, चावून चावून आईस्क्रीम खाल्लं माहितीये. अगं, माझी भाची मंजू आठवते, तिचा मुलगा आहे बंटी, त्याचं आईस्क्रीम सर्दी होईल म्हणून त्याचंही घेऊन चावून चावून खाल्लं. मग काय होणार सांग मला? दाढ नाही दुखणार? एक्सक्यूज मी, म्हणजे आधी तोंडात ते छान असं घोळवायचं आता आणि मग गिळायचं. मग विस्कीची मजा बघा किती छान होती. अरे हा माणूस का बसला इकडे? मला काहीच झालेलं नाही. हा का बसला इकडे? व्हिस्की बद्दल नाही, आईस्क्रीम बद्दल. अरे यार तुझ्या कशाला बोलते हे 4 चौकासमोर? मला हेच कळत नाही तुझं. शांत बस जरा. आईस्क्रीम मुळे झालंय तर झालंय. काही आईस्क्रीम मुळे झालेलं नाहीये हे. काल 2-3 वेळा तिचं कोपर लागलं जोरात तिकडे, त्यामुळे दुखायला लागलं माझा. कानासकट सगळे नसा दुखतात माझ्या, सुजलेली होती. खरं सांग, कोपर लागलं होतं. काही बोलू नका उगाच 4 चौकांसमोर. ए गाप तिकडे गाप सॉरी सॉरी सॉरी. गाप असंच करतात. गप्प बसा ना जरा. काही बोलू नका. यांचं काय करायचं मी सांग? कंटाळा आलाय ग मला दाढ दुखीचा यांच्या, खरंच सांगते. आजचं नाहीये आणि हे लग्नापासूनच आहे. काय सांगते? तुला सांगते, आमच्या घरात कापूर आहे ना, देवासमोर कमी, यांच्या दाढेखाली जास्त जातो.
अति आहे हे अति नाही करत आहे मी. मला तर वाटतं घोडा घेताना आपण दाढ चेक करून घेतो ना. हो. नवरा करताना पण दाढ चेक केली पाहिजे. त्रास होतो माहितीये तुला. त्या घरी जाणं आत्ताच्या आत्ता लंगडी घालत घरी जाणं कशाला थांबलेस इकडे तू त्रास होतोय स्वतः. गरज नाही तुझी इकडे मला जाऊ दे ईशा, जाऊ दे घरोघरी मातीच्या चुली अगं. आमच्याकडे काही वेगळं नाहीये. आमचं हे पण सतत पडत असतात ग. काय सांगते. पडले हात फ्रॅक्चर आहे आता. तो त्याचाच रिपोर्ट दाखवायला आले. हा कुठला डॉक्टर आहे नक्की? अरे हाडाचा डॉक्टर आहे की काय हा डेंटिस्ट असं चिडतात भाऊजी, हे डेंटिस्टच आहे. इकडे दाताचा रिपोर्ट घेऊन आलेत पण वरती ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत ना. तिकडे नंतर जाऊन हाताचा रिपोर्ट दाखवणार आहे. एक्सक्यूज मी, ऊस खाणार ऊस? मला माहिती नाहीये तुमच्याकडे. नाही नाही, आहे ऊस माझ्याकडे. ऊस आहे तुमच्याकडे? हो, हे घ्या, दातासाठी चांगला असतो. अरे हा कोण माणूस बसला इकडे? त्याचा संबंधच नाहीये या डेंटिस्टशी. कशाला बसलाय? वेगळ्या ग्रहावरचा माणूस आहे का? Go in the side. बेटे चल चल. आमचा नंबर कधी येतो बघा तरी. चिडेल ना ती. तिला 4 लोक सांगितलं ना. दुखताय ना, दाढ काढली आहे ना, टाके पडला तरी हसू नका. समीर चौगुले. अरे देवा, इकडे पण आलं का माणूस? डोक्याच तू. मला इकडे काय काय सॉरी मला दुखतंय. दात दुखतोय तरी कळ नाही येत का तुम्हाला? या माणसालाच टीव्हीवर बघताना हसता हसता थोबाडावर पडला तरी टाके पडले ना, आणि अक्कल येत नाहीये का तुम्हाला? त्याला बघितलं तरी हसायला येतं. कशाला हसवता कशाला तुम्ही यांना? हा काय प्रश्न आहे? नाही ना, म्हणजे टीव्हीवर माकड चाळ करतात ते काय कमी आहेत का? दाढ दुखते ना, त्यांची नका ना हसवू. म्हणजे हे बघा, मला तुमच्याबद्दल असं हे काही नाही, माझा काही राग बिग नाही हो. शेवटी काय तुमचं माकड चाळ तुम्हाला करावेच लागणार ना. पोटा पाण्याचा प्रश्न आहे तुमचा. तुमचं काम आहे, तुम्हाला करायला लागणार. पण ह्यो बिंडोक माणसाला अक्कल नाही, याला कळायला नको का? दिवस रात्र आपल्या समीर डोक्यात जातो तो. बघितलं? शांत कैसे आहे? असं आहे. कधी बाहेर पडले ना की असं ऐकावं लागतं मला. कोणी चांगलं बोलत नाही यांच्या. यार हे खूप झालं. तुला सांगते, ईशा, एका विनोदी ऍक्टरची बायको असणं म्हणजे भोग आहेत, भोग. कवीच्या बायकोचं काही वेगळं नाहीये. काय ते मला ऐकायचंय. नाही, जाऊ दे. मला ऐकायचं कविता बायकोचं काय ते मला ऐकायचं. मला भाऊजी सोडा ना विषय. असू दे ना, मग हे कळत नाही. विषय सोडा. ईशा, एवढं नाहीये का तू अति बोलतेस? भाऊजींचे काही फॅन नाही आहेत का? काही फॅन नाही म्हणाली ती. नाहीच पाहिलंय. आहे ईशा, माझी भाची आहे. चल ग. आहे, भाऊजींची खूप मोठी फॅन आहे. खरंच? मी तिला व्हिडिओ कॉल करू? कर ना, विचारतेस का? खूप आनंद होईल तिला. प्लीज कर. ऐका ना प्लीज कर. नाही, आता नको माना. थांबा भाऊजी, तिला आनंद होईल. असं घेऊन बरं नाही ना. माज कमी करा जरा. माज सेलिब्रिटी नाही आहात तुम्ही एवढे मोठे. अरे पण असं नको गुरु, मला सारखं. बघितलंत ना इकडे, हे बघा, स्किटा बघत बसली आहेत. दात दुखतात त्याचं काय नाही, स्किटा बघत बसली. अरे माझं काय संबंध आहे? चिहू माझ्याबरोबर कोण आहे माहितीये का? हे बघ. ओळखलं का? भाऊजी हाय करा ना. भाऊजी अरे इथून नाही दाखवू शकत एवढं झालं. भाऊजी हो हो हो, भाऊजी ती तुमची खूप मोठी फॅन आहे ना. तिला तुमचा तो डोरबेलचा आवाज काढ नका, पुचपुच करा ना. नाही, हे नाही करू शकत ईशा. मला ना खूप त्रास होईल त्याचा. डोळ्यापासून इथे सगळं सुजलंय माझं. नका न करू, म्हणून तुमचे फॅन होत नाहीत असं वागता तुम्ही फॅनशी. डोळ्यातून सुजलाय का? एक मिळालाय फॅन. फ्लोर मॅट वाजवा. कुठली फ्लोर मॅट वाजा? डोरबेल आहे ती. डोर मॅट काय ही आधी कळत नाही. बिंडो कार. प्लीज अरे यार, हे नाही करू शकत मी. ऐकलं प्लीज करा ना भाऊजी, तिला मज्जा येईल. अरे सगळं त्याचं ना कोऑर्डिनेशन हे आहे ना. मला इथून सगळं सुज. पोटात द्या. पोटाचा काय संबंध आहे? पोटाने कसं वाजवतो? जरा तुम्ही बघतो. सगळीकडे कॉमेडी करते. अरे थांबा हो जरा, तुम्ही हे नका बघू माझ्याकडे. तुझी बायको तर शिवाय घालते. करा ना. थांब. ऐक. ठीक आहे.
आहे भाऊजी. नसेल जमत तर नका करू. ऐक ऐक तू काय हो भाऊजी 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 दत्तू मोरेचा डान्स बघायचा तिला. माझ्याकडून कशाला जातो प्लीज प्लीज करा ना भाऊजी. अरे पण माझं स्वतःच जमत नाही तर दुसऱ्याचं तरी करा. पाया पाया पडते तुमच्या. ईशा, अगं माझं हे सुजलंय म्हणून जमत नाही, एरवी मला जमतोय. पटकन करा ना भाऊजी पटकन. चला पटकन करा. आमदार मला खरंच नाही जमणार. करा ना. एके बे हा ना. मला गपना तो हे गप. ना ना. ए के बे ए दुने चार. डॉक्टरला बोलत आहे. डॉक्टरला बोलव रे. पटकन खूप लागलं त्यांना. बरे आणि पाणी नित्यश्री नित्यश्री ऐक ऐक माझी दाढ दुखते, मी चाललोय समोरच्या चांगल्या डेक्टीन्सकडे दाढ काढायला. काम कर, यांना थांबवून ठेव. का ज्यांना थांबायचंय त्यांना थांबू दे, ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे. ओ डॉक्टर, अहो माझं बघा ना. अरे तुझं काय बघण्यात, तुझ्या काय बघण्याचं आहे इथे? माझं बघू का तुझं बघू? काय दाढ अख्खी किडली आहे तुझी दाढ. ऐक माझ्या बरोबर आहे, आपण समोरच्या चांगल्या डेंटिस्ट कडे जाऊ. ये हा, सांग बघायला. खूप दुखते डॉक्टर. होय सॉरी सॉरी चुकले. नमस्कार. हे ऍक्च्युली असंच- कालपासून काय झालंय? यांना थांबवून ठेव, कोणी गेलं तरी चालेल. यांना थांबवून ठेव, मी आलो चांगल्या डेंटिस्ट कडे. चल रे. वा 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 परफॉर्मन्स तर कमालच होता. पण मला असं वाटतं की दादाच्या स्पोर्टिंग स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. स्वतः लेखकाने काय काय लिहिलं होतं एकही फॅन नाही वगैरे वगैरे. काय तू कमाल आहेस दादा. बघा हासरसी काय म्हणतात प्रसादा. मरद मारो म्हणालीस तिथे म्हणजे मी संपलो होतो तिथे. म्हणजे का असं बोलेल ती अचानक असं एका एका मराठी माणसाची बायको असं अचानक का बोलेल? इलेरियस होतं इलेरियस. आणि मला चेतना, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय काय दुःख आहेत कवीच्या बायकोचे. याच्यावर एक skit झालं पाहिजे. नाही सांग ना. अरे वा वा भारदार. आणि प्राजक्ता म्हटली ते खरं आहे. सम्या स्वतःवरच असं लिहिणं की काही जमत नाही हो त्यांना वगैरे, हे अशक्य आहे. आणि बाकी सगळ्यांची साथ पण फार सुंदर होती. मजा आली, खूप मजा आली. सई एक छान होता रे. मस्त परफॉर्मन्स होता. नेहमी इकडे तिकडे नजर पडली तर घडणारी घटना आहे. खूप रिलेट मी यासाठी केलं कारण मी स्वतः, मला आज टचवूड पण दाढेचं दुखणं कधी आलं नाही. पण एकदा एक बारीक दाढेचं दुखणं आलं आणि मला असं झालं की काढून टाकूया. आणि मी जाऊन एका वेळेला 4 दाढा काढल्या एका सिटिंगमध्ये. आणि मला कोणी सांगितलंच नव्हतं की कसं असतं काय असतं. नंतर जो गॉडफादर झाला होता, फिमेल गॉडफादर, वा मजा आली तरी. पण हे मी खूप जास्त रिलेट केलं. अजून एक रिअलायझेशन झालं की आता सोसायटीला, समाजाला, लोकांना एक गोष्ट लक्षात घ्यायची खूप गरज आहे की कुठलाही कलाकार, मग तो ॲक्टर असू दे, म्युझिशियन असू दे, कोणीही असू दे, हा पहिले माणूस असतो हे कधीच कोणी विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून तो संदेश खूप छान पोहोचेल लोकांपर्यंत अशी मी आशा करते. मजा आली. वा वा सई वेल सेड. वा वा वा. मंडळी एक घरमालक आला आहे त्याच्या भाडेकरूंकडे घराचं भाडं वसूल करायला. चला बघूया यात आज कोण कोणाची पावती फाडताय ते. तेच पाणवडी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. टेन्शन बचारे प्रसाद. काय झालं? अरे कवरे टेन्शन आहे मला माहिती. काय झालं अरुण? हे म्हातारे
घर भाडं मला देत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा काहीतरी कारण सांगतात न मला घर भाडंच देत नाही. घर भाडं नाही दिलं तर बायको मला जेवायला देत नाही. एकदा तर तिने डायरेक्ट म्हणा बनियन सकट खुंटीवर अडकून टाकला. दिवसभर खाण्यापिण्याचे सगळेच वांदे झाले रे. पण आज ते काही नाही. आज मी घर भाडं वसूल करणार म्हणजे करणारच. रे दरवाजा उघडाच ठेवला. आता बघ काय करायचं. कोरे बेजबाबदार आहे. दरवाजा उघड झोपल्यात बसल तुमच्या झोपल्यात बसल डॉली 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 म्हणून खेचशील वाचर. मी डॉली आहे. डॉली आहे मी. नाही मालक मालक तुम्ही खरंच आलाय. खरं झालं म्हणजे तुला काय वाटतं वाचर. मी तुमच्या स्वप्नात आले. हा हा काय हा हा काय हा 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 घर मालक आपल्या स्वप्नात आलेत. मालक तुम्ही आमच्या स्वप्नात आलायत. पण काय फार फोरी वाचर काय पण बोललात तर. अरे माझी किती इच्छा आहे की लोक माझ्या स्वप्नात येतात. ते कधी येत नाही. मी तुमच्याकडे स्वप्नात येईन. अरे यार घर मालक तुमचं काय करू यार. तुमच्या घरात राहायचं तुमचं भाडं बिडा द्यायचं आणि आम्हाला नवीन मारी अरे करशील वाचर मालक आहे ना मी. स्वप्नात आलं विचारून यायचं ना स्वप्नात तुम्ही. अरे विचारून कसं वाचर. दरवाजा उघडे मी डायरेक्ट आठवलो ना. तुम्हाला काय वाटलं आम्ही एवढे बेजबाबदार आहोत. मग? दरवाजा उघडा टाकून झोपायला. हा तो दरवाजा नाही. हा स्वप्नाचा दरवाजा आहे. हा स्वप्नातले दरवाजे. हा तू दरवाजे मी असं उरून आत आले. आत आलात आणि आमच्या स्वप्नात आलायत. मी तुमच्या स्वप्नात आलो. हा इकडे मी स्वप्न स्वप्नात आमचं. तुमच्या स्वप्नात मी आलो. हा काय बोलतोस. नाहीतर काय काय हो मालक तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का दुसऱ्याच्या स्वप्नात येता तुम्ही. हा? म्हणजे मला माहित नाही. मी डायरेक्ट मला पण माहित नाही ना कसं आहे. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आमच्या स्वप्नात आले. सांगू तुम्हाला सकाळपासून काय केलं तुम्ही सांगू हा, सांग वाचारे काय केलं मी. सांगू हा. तुम्ही सकाळी उठलात. वाचारे सगळेच उठतात सकाळी. काय पण बोलशील. हा, मग ब्रश केलात. हा मी पुरुष केला. हा. मग तुम्ही टॉयलेट मध्ये गेलात दरवाजा लावून घेतला. आम्ही आवाज ऐकलेत. थोडे फूट गडबड नाही थोडे त्याच्यामुळे आवाज. हे आम्हाला कसं कळलं कारण आमच्या स्वप्नात तुम्ही आलात. खरंच मी तुमच्या स्वप्नात आलो. हा ना त्याच्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलात. हा बरोबर. हा एक मिनिट वाचाडू. म्हणजे मी अंघोळीला गेले हे पण तुम्ही स्वप्नात बघितलं. म्हणजे अंघोळी बिंगोली सगळे म्हणजे म्हणजे सगळं बघितलं तुम्ही. बसारून मी साबण कुठला कुठला वापरला मी साबण ते मला सांगा. स्वप्नातलं आहे जरा आठवायला वेळ लागतो. हा सांगतो ना मालक चपटी वापरली. हा मालक कपची मालक तो साबण चोळल्यावर जो फेस आला तो पांढरा होता. माझ्या साबणाचा फेस पांढरा आहे. हेच आम्ही स्वप्नात बघितलंय मालक. है ना? मग तो फेस घालवायला तुम्ही पाणी वापरलात. हा. मग हे सगळं स्वप्नात मी बघितलं मालक. माहिती काय हा, म्हणजे काय होतं बऱ्याचदा असं आंघोळ घेतो ना आता सगळे गुडून गुडून पाणी खाली पडतं. इकडे राहतं तिकडे थोडस असं करायचं. ते सगळं आम्ही बघितलंय. हा पाणी वापरलात मग पुढचं याने बघितलं. मी बघितलं हा मी बघितलं. तुम्ही बेंबीला साबण लावलात आणि नंतर बेंबीमध्ये बोट फिरत होता तुम्ही. हे पण तू वगैरे बघितलं. म्हणजे म्हणजे बोंबी पण तुमच्या स्वप्नात आली. तुमची बेंबी वेगळी आणि तुम्ही वेगळे अशी येता का अशी फिरता तुम्ही. तुम्हाला अटॅचच आहे ना ती. तुम्ही आला की ती पण येते. काय विचारतात प्रश्न मला काय म्हणू ना नाही तुम्ही आता बेकार इज्जत काढली असती. नाही बरोबर आहे सगळं तुमचं. मला तुम्हाला काय संस्कार बिंस्कार आहेत की नाही. हा, हा उठलात आणि आमच्या स्वप्नात आलात. राहिलं थोडस. मला सांगा ह्याच्या आधी आम्ही कधी तुमच्या स्वप्नात आलोय. नाही कारण आमच्यावर संस्कार आहेत. माझी आई मला नेहमी सांगते दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊ नये. दुसऱ्यांच्या स्वप्नात जातो तो बेडूक असतो. करेक्ट. हा म्हणजे
असं माझी आई कधी बोलली नाही, पण बोलतो बोलतो सर बेडूक बोललास तू म्हणा. माझी आई बोलली, मी नाही बोललो. मला काय करू तुमचं, आमच्या स्वप्नात आलं. आम्ही तरुणपणे स्वप्न बघायची की नाही मालक? हा? आमच्या स्वप्नात कोण यायला पाहिजे? दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, राणी मुखर्जी, कृती सेनन. कृती सेनन. कोण आले? तुम्ही आलात? हा 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 ठीक आहे वचन. मालक तुम्ही जा, मला आता राग येतोय. अरे हो ना, अरे काय वचन, सॉरी, मला पण माहित नाही ना, मी आपल्याला आलो, मला पण कळत नाही मी तुमच्या स्वप्नात आले तर म्हणून. कारण तुमच्याकडे एथिक्स नाहीयेत. हा म्हणजे ते एथिक्स म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम झाला डायबिटीजचा, बाकी काय नाही, गोळ्या चालू आहेत माझ्या. मालक आहात म्हणून, नाही तर आडवं करून लादी पुसली त्यात. कळलं ना? हे उत्तर तुमचं, हे उत्तर आहे. एक तर दुसऱ्याच्या स्वप्न येतात आणि फालतू काहीतरी बोलता. काय एथिक्स नाही, डायबिटीजचं औषध आहे. वचन मला काय एवढ्यावर तरुण बोललो का? मालक तुम्ही इकडे नाही आहात, तुम्ही तिकडे. मला इथे स्वप्न आहे ना आमचं, त्याला भडकवू नको, तो मारेल स्वप्नात. नाहीतर काय सोडतो मला. काय थांब थांब थांब. एक मिनिट मालक, तुम्ही आता तुम्ही निघून जातो, तो हायपर होईल. सॉरी सॉरी सॉरी. अरे पण मला पण नाही ना, मी डायरेक्ट स्वप्नात आलो तर मला कसं सॉरी बोलाय निघा ना. सॉरी सॉरी ए सॉरी. ठीक आहे. टाकलाय तो. हा. वचन मी तुमच्या स्वप्नात आलोय ना, मी तुमच्या स्वप्नात आलोय, मग मला घर भाडं द्या. काढा. देतो हा? द्या ना वचन. देतो. थांब. मी स्वप्नात आलोय ना तुमच्या. हो देतो. हा, द्या घर भाडं. थांबा जरा थांबा, व्यवहार करायच्या अगोदर थांबा. ए, हे थांब. दे दे दे, चल बोललो का छान पण मी काय म्हणतो, मी तुम्हाला देतो, हा. पण नंतर स्वप्नातला व्यवहार स्वप्नात ठेवायचा. लक्षात ठेवायचं. नंतर मला काय बोलायचं नाही. म्हणजे? पैसे देणार पण स्वप्नात देणार. हा अहो मालक, कसं असतं तुम्हाला मी सांगतो. हा, कसं असतं? आम्ही तुम्हाला स्वप्नात घरभाडं देणार, तुम्ही जे स्वप्नात घेणार, उद्या स्वप्न तुटल्यावर तुमच्याकडे पैसे नसणार, कारण स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात. ते म्हटलंय कोणीतरी, मनी वसे ते स्वप्नी दिसे, स्वप्नी दिले ते मनी नसे. हे कुणी लिहिले? आहे ते मोठे फर्नांडो. मँडी, मालक तुम्ही वाचत जाओ, कधी वाचलेत काय तुम्ही? हा नाही ते राहिलं तिच्या तुमचं राहिलं नाही, तुमचं सगळं वाचायचं राहिलंय. थोडंसं राहिले काय? काय पण बोलतात आपले. तू दे रे पैसे द्या. काय देऊ देऊ पैसे, दे पैसे. घे पैसे देतो. थांब, अरे थांब. हो वचन. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नाही बोलत म्हणून. हो हो वचन, स्वप्नात नका पैसे देऊ ना, स्वप्नातले पैसे स्वप्नात नाही. हा काय कळतंय ना मग. हे काम स्वप्नात मी जागे पण येईन ना, तेव्हा मला द्या. आवा तेव्हा या आता निघा, हे आमचं स्वप्न आहे यार. ठीक आहे, ठीक आहे. किती लोक थांबलेत यार. चला चला सॉरी सॉरी. अरे हो ना, काय बरे जावं ते लहान एवढं ते जावा आता, जावा, लय झालं. पिझ्झा डिलिव्हरी. वसऱ्यांनो. मालक ऍक्च्युली मालक काय मालक नसतात आमच्याकडे. मालक ऐका ना. वसऱ्यांनो, हा पण तुमच्या स्वप्नात आलाय. आई बापाने संस्कारच केलेला नाही, पण आलाय उलसूट ठोबरं घेऊन आलाय. पिझ्झा डील. अरे 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 तू आमच्या स्वप्नात तू कुठे घुसतोय? एवढा समजूतदार माणूस माझ्या स्वप्नात आला, मरू की काय? तुमची कधी झाली असेल तर पिझ्झा घ्या, पैसे द्या. मालक पैसे देऊन टाका. एकदा बसरे, मी कसं पैसे देऊ? मालक स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात ना. तुम्ही पैसे द्या, उद्या उठल्यावर तुमचे पैसे तुमच्याकडेच असणार. म्हणजे मी आता पैसे दिले तर माझ्याकडे जाणार, म्हणजे देऊ मी याला पैसे. किती झाले मला? किती? 400 500 घे. टिप साखर देऊन टाकतो तुला. घे पिझ्झा घे. हा. पक्की आता. पिझ्झा पिझ्झा आला पिझ्झा आला, पिझ्झा आला. पिझ्झा आला पिझ्झा. मालक पाणी आण, पाणी. पिझ्झा मी वचन मी 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 पिझ्झा. अरे वचन मी कसं पाणी आणू? पिझ्झा आलाय, मी पिझ्झा खाणार, तुम्ही आई मालक, हा आमच्या स्वप्नातला पिझ्झा आहे. हा आम्ही खाल्लं तर आमचं पोट भरणार. तुमच्या स्वप्नातला पिझ्झा तुम्ही खाल्ला तर तुमचं पोट भरणार. हे पण बोलायला वचन, हा पिझ्झा आहे मला खाऊ द्या धरा. अहो तुमचं पोट. तुम्हाला उदाहरण देतो. तुमच्या स्वप्नात तुम्हाला लघवी लागली आणि आम्ही गेलो, चालेल? मला जायला लागेल. मालक सॉरी सॉरी सॉरी. पाणी आणा, पाणी आणा. पाणी पाणी आणतो पाणी. इथे आले आता कोणाचा फोन? म्हणजे बायकोचा फोन आलाय.
अरे यार मला काय करू यार तुमचं एवढं करायचं तुमच्यासाठी. एक तर तुमच्या घरात राहतो, घर भाडं भरतो, त्यात आमच्या स्वप्नात तुम्ही आलात, तुम्हाला सहन करतो, त्यात तुमची बायको पण. तुम्हाला काय संस्कार बिंस्कार नाहीत काय हो? अरे पण ही पण तुमच्या स्वप्नात आले तिला कळत नाही वाचरीला तुमच्या स्वप्नात कसं अहो, आले? तुमचीच बायको आहे ती कळत नाही. उचला फोन अगोदर. दमला तो फोन. हॅलो हॅलो हा काय वा कुठं आणायला गेला का मेलाव तिथं घरी येऊन जेवायचं आहे ना का उकिरड्यावरच गिलणार आहे सगळं काय? एरिया काय रे ही मला बोलते नारळ आणलाय गेला तुम्ही हाय कुठं आता मी स्वप्नातला नारळ दिला तर राहणार आहे का तो नारळ काय कळत आहे? तिला कळत का ते आता काय करायचं इथे मालक तुम्हाला म्हणतो जेवढं तुम्हाला कळलं ना तेवढं आम्हाला पण नाही कळलंय. मला तुम्हाला बडबडतायत का? अरे झालं म्हणे काय बडबडते अशी बडबडते ना म्हणे लय त्रास होतो काय करू सुचत नाही पण लग्न झाले ना आता काय करायचं बडबडा तुम्ही पण. बडा, ओरडा इज्जत काढा. नको मारेल ती बडबडाची. मालक स्वप्न आहे ना उद्या सकाळी वशा. म्हणजे मी आता बरोबर तो काहीच नाही होणार स्वप्नात आहे खर्चटणार सुद्धा नाही. या काय आहे बच्चारे फालतूगिरी करू नका कान फार फोरेन तिकडे उठली गटली ना डायरेक्ट मारेट टाकून दे बचारे मला बोलते शानपणा करतेस बचारे माझ्या आई बापांनी हे सगळी घरं करून ठेवलीत म्हणून भाड्याचे पैसे मिळतात नाही तर वसरे तुझ्या एका दिवसाच्या जेवणामध्ये अर्ध चीन जेवल आवरत तू वसरेची खातेस आहे फार एक मिनिट हाव कुठं तुम्ही? तू जिकडे तिकडे मी आहे येच कुठं आहे? श्रमिक आणि प्रथमेशच्या स्वप्नात ओके येते मी हा. वाचारी येते बोलते येते बोलते आमच्या स्वप्नात तर येऊ नाही शकत. है ना? यांना दारच माहित नाही ना. काय करायचं? मालक मालक अरे ती आली त्यांना विचारा आमच्या स्वप्नात कशा आल्या. अरे तुझा नवरा असताना तू परक्याच्या स्वप्नात कशी येतेस तिने मारलं तर लागलंय मला मालक स्वप्न आहे सकाळी काहीच नाही जाणवणार. काय बोलतोय खरे मार म्हणे, मार. वसरेने मला असं का वाटतंय कसं सकाळी स्वप्न तुटल्यावर सुद्धा माझा जाम चुरचुरणार आहे अरे ये माणसा येडा बिडा झालाय काय? जागा हो जरा जागा हो नाही झाला स्वप्नात नाही आहे जिथं आहे जागेवर. जिथे आहे मी तू इकडे घरी जा घरी जा घरी जावा. घरी जा बोलते मी अरे चालय ए वचरू जास्त वेळ स्वप्नात राहू नका हे काय झालं हो यांना? असे काय करत होते? ऍक्च्युली काय आलं मालकीनबाई हे असंच करतात नेहमी. म्हणजे ते येतात आणि बोलतात मी तुमच्या स्वप्नात आलोय हा. मला घर भाडं द्या. हो परवा त्यांना 5 महिन्याचं भाडं दिलं. आता येऊन आम्हाला 6 महिने. 11 महिन्याचं भाडं दिलं. 11 महिन्याचं. 11 महिन्याचं? हा आणि आता ना मला बोलले की घर भाडं नाही दिलं. आमच्याकडून 1500 रुपये पण घेतले आता. अरे बापरे सॉरी सॉरी ते मला कळत नाही त्यांना काय झालं. एक मिनिट डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. पैसे घे पिझ्झा साखर. सॉरी सॉरी दिसलं नाही. हे घ्यावा पैसे ठेवा आणि ते परत आले ना की त्यांना हकलवून लावायचं आणि मला फोन करायचा डायरेक्ट. सॉरी तुमच्या पिझ्झावर बसली. नाही तुम्ही ठीक आहे, पिझ्झा खाणार आहे काय? नाही नाही ते डायटिंग वर आहे ना नाही खात आता मी. होय काय? कव काढायचा आहे मला. येते चला जा. फोन करा फोन नका करू त्यांना. रमेश आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालक अरुण कदम हवा. बाय. वा वा अतिशय युनिक कॉन्सेप्ट मस्त परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. अरुण जग जेव्हा संपेल ना शेवटी तेव्हा जगात 2च गोष्टी शाश्वत राहणार आहेत. एक तू आणि एक मी आणि आपला दोघांचा निरागसपणा. 2च गोष्टी शाश्वत होत्या ना त्यामुळे हे आणि हे. तो आणि मी सेम होत ना ती एक गोष्ट आली आणि आमचा निरागस. वा वा बहारदार. अरुण काय कन्व्हिक्शननी करतोस तू कायम
फार मजा येते, फारच मजा येते. आणि तुम्ही दोघं पण इतक्या लबाडपणे त्याला सतत हे करत असता, त्रास देत असता. पण इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट फार गोड होती आणि फार गोड सादरही झाली. पीपीचं पण मध्ये डिलिव्हरी बॉय आणि स्वप्न आल्यामुळे मला जरा भीती वाटायला लागली, पण तरी ठीक आहे. म्हणजे ते तसं काही झालं नाही. छान सुंदर झाला परफॉर्मन्स, मजा आली. सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स, मजा आली. अरुण दादा, तुमचा इनोसन्स दृष्ट लागण्यासारखा आहे आणि सगळ्यांतर्फे मी त्या इनोसन्सची दृष्ट काढते. फार कमाल परफॉर्म करता तुम्ही. आज तुम्ही इंट्रोडक्शनला आम्हाला एक वेगळी काहीतरी आशा दाखवलीत, पण त्या इमॅजिनेशनने आम्ही दुसरीकडेच पण तिथेच जाऊन पोचलो. पण तो प्रवास खूप छान होता, फारच मजा आली. संकल्पना पण मस्त होती आणि तुम्ही मस्त रंगवलीत. व्हेरी नाईस.